चला, माझ्या मनाने कोणाच्या घरी जाऊन खोड्या करू नये, त्यामुळे एक चांगली आयडिया मी आज काढलेली आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी काही घुंगरं घेऊन आली आहेत. तर मी विचार करते हीच घुंगरं मण्याच्या गळ्यात बांधावीत. दिवाळीतला हा करदोडा घेतला, पण त्याचा एवढा जास्त गुंता झालाय. आता नवीन एक टास्क माझ्यासमोर आले, की हा गुंता बाजूला काढायचा. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे टास्क मी कंप्लीट केलं आणि 4ही हे करदोडे मी वेगवेगळे करून घेतले. आता एका दोऱ्यामध्ये 4 घुंगरे मी बांधली आहेत. जास्त नको बांधायला म्हटलं, नाहीतर त्याचंच ओझं याच्या जीवाला जास्त व्हायचं. तर लायटरनी मी हे दोरे लॉक करून घेतले, म्हणजे ते गळून पडणार नाही. आणि आता माझा मन्या कोणाच्या घरी गेला तर त्यांना लगेच लक्षात येईल की मन्या आपल्याकडे आलेला आहे. दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. मम्मीचा तेवढ्यात फोन आला होता, तिच्याशीच माझ्या गप्पा सुरू होत्या आणि मी थोडी बसलेली दिसली की लगेच याचं मांडीवर येऊन झोपायचं काम चालू असतं. आज आम्हाला जायचं होतं एका लग्नासाठी, त्यामुळे पटकन म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा. इथे मी कणिक मळली आणि या कुकरमध्ये मी डाळ शिजायला घातली आहे, कारण आज पुन्हा मला चकोल्या बनवायच्यात. आणि या दिव्याला हे तेल वापरल्यामुळे माझ्या देवघराची काही अशी हालत झाली आहे. पण माझ्या सासूबाई म्हणाले आता हे आणलंच आहे तेल तर संपेपर्यंत वापरून घेऊया. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि माझी तुळस आता इतकी सुंदर झाली आहे ना, ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय. तर आज खूप दिवसानंतर मी काळं तिखट कांदा घालून अशा चकोल्या बनवल्या होत्या, जे टेस्टला खूप छान झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही रेडी झालो. आता म्हणतात लग्नाला जायचंय आणि अशी काही रेडी झाली आहे. तर आमच्या मंदिरामध्ये रामकथा सुरू आहे आणि त्यामध्येच आज राम आणि सीताचं लग्न होतं. तर ते लग्न सुद्धा आमच्या मंदिरामध्ये लावलं होतं. त्यासाठीच आम्ही सगळेजण मंदिरामध्ये गेलो होतो. आता घरून मी जेवण करून गेले होते, पण लग्नाची पंगत बसणारे म्हटल्यावर ते तरी आपल्याच्याने कुठे सोडणार आहे, त्यामुळे पुन्हा तिथे एकदा जेवण करून घेतलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.